आणि आता थेट जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव या ठिकाणी हिट अँड रनचा प्रकार घडलाय। 7 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे आणि विशेष म्हणजे दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एका कारनं दुचाकीला काही फूट अंतरावर फरफटत नेलाय आणि हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। 2 दिवसानंतर सांगवी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। अपघात घडला त्या दिवशी गुन्हा दाखल नसल्याने कार चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून दिलं। आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हिट अँड रनची ही घटना घडलेली आहे। अतिशय धक्कादायक ही बातमी आहे। पुण्यामधून एका पाठोपाठ एक काही दिवसानंतर या बातम्या येतच असतात, मात्र तरी देखील कुठलीही काळजी ही प्रशासनाकडून घेतली जाते का किंवा कडक कारवाई या लोकांवर केली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश पुरी आपल्यासोबत फोन लाईनवरून कैलास पुरी फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडलेलं आहे, काय अधिक माहिती मिळते? खरं तर गेले कित्येक दिवसांपासून ठराविक अंतराने हिट अँड रनच्या केसेस ज्या आहेत ते पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घडतायत। ही घटना जी आहे ती 7 ऑगस्ट रोजी घडलेली आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आलेली आहे। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्यामुळे पोलिसांनी जो कार चालक आहे त्याला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर सोडून दिल्याची माहिती आहे। आणि आता प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस त्या चालकाचा शोध घेत असल्याची माहिती मिळते। एकूणच ज्या पद्धतीने पोलिसांनी हे प्रकरण हाताळायला पाहिजे त्या पद्धतीने हे प्रकरण जे आहे ते हाताळलेलं नाही असंच दिसत आहे। ज्या पद्धतीने हा कार चालक दुचाकी स्वाराला घेत आहे, ओढून नेत आहे, ते पाहता ही अत्यंत धक्कादायक अशीच घटना मानावी लागेल आणि जो आरोपी चालक आहे त्याच्यावर कडक कारवाई जी आहे ती होणं अपेक्षित आहे। नक्कीच, धन्यवाद कैलास तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय 7 ऑगस्टला ही घटना घडली आहे। विशेष म्हणजे दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एका कारनं दुचाकीला काही फूट अंतरावर फरफटत नेलाय आणि हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे, त्यामुळे तो समोर आलाय। मात्र त्यानंतर आता या ड्रायव्हरवर हिट अँड रन प्रकरणामध्ये काय कारवाई करण्यात येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।